वसई किल्ला हा आकाराने खूप मोठा आहे आणि त्याचा इतिहास सुद्धा तेवढाच रंजक आहे. शेवटची घटका मोजत असला तरीही चिमाजी अप्पांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. मागील भागात आपण किल्ल्याची माहिती डॉक्टर श्रीदत्त राऊत यांच्याकडून जाणून घेतली. त्यासोबतच त्यांनी गुर्जा ह्या शस्त्राचं प्रात्यक्षिक सुद्धा आपल्याला दाखवलं. आता माझी जजमेंट आहे म्हणून मला माहिती आहे. आता गळ्याचं नरड फुटून मुक्त झालं. आता पुढे वसई किल्ल्यातला हा घंटेचा मनोरा. तुम्हाला सगळ्यांना खाली 5 दरवाजे दिसत आहेत, पण ॲक्च्युली ते 7 आहेत. वरच्या खिडक्या नका मजू, ते वरचे मजले आहेत. तर तुम्ही बारकानी बघा, खाली 5 दरवाजे दिसतात बरोबर. तर अजून 2 दरवाजे आपल्या नजरेच्या आड आहेत. मागच्या बाजूला बघा मूळ पिवळा दरवाजा आहे बघा, दिसला तो बंद केलेला आहे खाचाने विटा टाकून. आणि जे दगड बसवलेले आहेत ते तुम्हाला दिसेल की ओबडधोबड बसवलेले आहेत, म्हणजे अगदी आजच्या काळातल्या लोकांनी बसावे तसे केलेले आहेत. वरती पिवळा दगड मूळ दिसला दरवाजा मूळ, खाली 90 डिग्रीमध्ये कट करा बघा, तो लगेच बरोबर खाली खास त्याची दिसते. जुनी पोर्तुगीजांच्या कुठल्याही बांधकामामध्ये, अख्ख्या वसई किल्ल्यातल्या कुठल्याही बांधकामामध्ये तुम्हाला विटा वापरलेला दिसणार नाही. पोर्तुगीजांच्या बांधकामामध्ये ते विटा येत नाही. ते अगदी अलीकडच्या म्हणजे ब्रिटिश काळातल्या विटा आहेत. त्या विटांची ठेवण, बसवायची पद्धती टिपिकल तशा पद्धतीने तो दरवाजा बंद केला आहे. बाजूला प्रवचनपीठाकडे जाणारा, ज्याला टिपिकल लोक आता व्याघ्रमुखी असा दरवाजा वगैरे म्हणतात, तर तो दरवाजा आहे. VIP गेट, स्टेटस ऑफ लिव्हिंग मोठं होतं, ते मागच्या गेटने येऊन देवाचं दर्शन घेऊ जाईल. तुम्ही म्हणा केला पुरावा काय, तर तुम्ही थोडक्यात मागच्या झाडीमध्ये जर मयावर कधी आलात उन्हाळ्यामध्ये, तर वसई किल्ल्यातल्या ज्या सगळ्या राहत्या वास्तू आहेत त्याच्यामध्ये वसई किल्ल्यातल्या लाद्या बिद्या टकाटक असलेल्या चांगल्या वास्तू या झाडीमध्ये जास्त आहे. सेम आर्च बघा इकडे होती, वरती आहे बघा. मग या आर्चचा नंतर त्रिकोण का झाला याचं कारण आहे, आतमध्ये जर तुम्ही गेलात आणि मागे वळून बघितलं तर एका माणसाच्या घराचे काही अवशेष, जे कौलं अडकवायचे ज्या खुणा वगैरे आहेत त्या दिसतात. म्हणजे कुणाकडे एखाद्या उच्चप्रभू व्यक्तीचं आतमध्ये निवासस्थान होतं. आणि नंतरच्या काळामध्ये ही त्रिकोणी आर्च म्हणजे नंतरच्या काळात त्यांनी ही वास्तू लोकांना डोनेशन्स म्हणून किंवा वापरण्यासाठी ग्रंथालय म्हणून दिली. आज युरोपात बॉम्बे एस्थेटिक्स सोसायटी, काळा घोडा, एल्फिस्टन कॉलेज, इतर कितीही ठिकाणी गेलात तर तुम्हाला वाचनालय विचारायची गरज नाही पडत, कारण हे जे सिम्बॉल आहे ते वाचनालयाचं द्योतक आहे. म्हणजे अगदी तुम्ही पोर्तुगालला जरी गेलात तर त्यांनी ही त्यांची जी आर्च आहे ती कॉमन ठेवली. तर त्याला म्हटलं असतं ला दळणी. ही जी टाकलेली आहे त्याला दात आहे, वरचा दगड त्याच्यामध्ये बिस्किटसारखा लॉक आहे. आता तुम्ही मला सांगा कसं राहिलं, फेविक्विक नाही आहे ते, चिपकाया मैंने हो गया. मग लक्षात येते काय म्हणतंय, हे या स्लोपमध्ये ज्या पद्धतीने बसवलेले आहे त्या बैठकीमध्ये ते आवर्जून बघा. त्या मठामध्ये आपण आलेलो आहे, मोठा वाडाच आहे. आता गेल्या महिन्यात एक समोरची कमान पडली, लॉकडाऊनमध्ये या 2 पडल्या. सगळ्या बाजूला 9 कमानीचा अप्रतिम असा वाडा. इथे डाव्या हाताला विहीर आहे चौकोनी आकाराची, त्या विहिरीवरती एक शिलालेख होता, तोही लंपास झालेला आहे. मागच्या बाजूला धर्मगुरू बाहेरच्या कन्फेशन बॉक्सला किंवा प्रवचनपीठाकडे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या आहेत. पुरातन विभागाने याला नाममात्र सिमेंट लावले आहेत, काही लाख रुपयाचं सिमेंट लावले आहेत. त्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये सोन्याचे कण असू शकतात, त्यामुळे त्या सिमेंटला हात लावू नका. आणि खालच्या बाजूला हे जे दिसतात हे अख्ख्या वाड्याला खाली असलेल्या लाल रंगाच्या बॉर्डर्स होत्या. वरचं सगळं जे पेंटिंग होतं ते पांढऱ्या रंगाचं होतं. कुठलंही फूल जे आपल्या घरामध्ये असतं ते वेगवेगळं सुकवायचं. प्रत्येक फुलं वेगवेगळी सुकवली काही पर्टिक्युलर रंग तयार होतो. झेंडूपासून डार्क पिवळा, गुलाबापासून जांभळा किंवा रेडिश डार्क. आणि ही सगळी केळीच्या खोडामध्ये जो चीक असतो त्या चिकाबरोबर समप्रमाणामध्ये बाऊलमध्ये उकळून घ्यायचं. त्याच्यामध्ये भेंडीचा चीक, भाताचा तूस टाकायचा आणि या भिंतींना लावायचा. कानेरीच्या गुंफा, एलिफंटा केव्ज, घारापुरीची लेणी या ठिकाणी तो रंग लावलेला आहे. साधारण 6000 वर्ष रंग राहतो साधारणपणे. पोर्तुगीजांनी 1536 ते 1600 अशा 64 वर्षामध्ये या सगळ्या वास्तू उभारल्यानंतर याला पूर्णपणे पेंट केलं होतं. पूर्तविभागाने संवर्धनाच्या नावाखाली चुना बिना लावून ब्लॅक ऑक्साईड नावाचं काहीतरी थोटांड लावून टाकलं. जरा अशी भिंतीनं कुठेतरी लावलं आहे आणि सगळं वाटतं झालं, पैसे संपले. वरच्या बाजूला खपरेर राहिली आहे बघा. खपरेर म्हणजे कौलाची फिटिंग ज्याच्यामध्ये बसते लेफ्ट हँड साईडला जराशीच राहिली आहे. ती पण आता सोन्याची गिलाची असल्यामुळे पाऊस जास्त पडला तर ती पण कोसेल. लेफ्ट हँड साईडला दिसते बघा खपरेर. लेफ्ट हँड साईडला 7 होल्स आहेत बघा एका लाईनीमध्ये अर्धवट.
त्याच्यावर खाली उताराचं छप्पर आहे. हा 3 मजली होता. त्याचा पुरावा काय ते बघा. हा एक खाच, त्याच्यावर झाड उगवले आणि त्याच्यावरती पुढे. सांगायचा मुद्दा मुख्य होता की याच्यावरची छपरं बिपरं खपरं ही सगळी पडून गेली. वसई किल्ल्यामध्ये पुरातत्व दृष्टिकोनातून कधी उत्खनन न झाल्यामुळे हा किल्ला बांधायच्या अगोदर असलेले नागवंशीय लोक, त्रैकुट, अभिक, मौर्य, कोकण मौर्य, शिलाहार, राष्ट्रकूट, त्याच्यानंतर गुजरातच्या बहादूरशहाचा नाममात्र सत्ता, त्याच्यानंतर मलिक तुघान, काही वेळेसाठी आलेला मलिक तुघान, त्याच्यानंतर पोर्तुगीज, त्याच्यानंतर आलेले मराठे, नंतर ब्रिटिश, अशा जवळपास 20 राज्यसत्तांची आर्किओलॉजीज रिमेन्स या सगळ्या जमिनीखाली. वसईचा किल्ला जेवढा जमिनीवर बघताय त्याच्या शतपटीने जमिनी खाली आहे. आणि जवळपास नाही म्हटलं तर या सगळ्या वसईच्या भूमीमध्ये 200-250 शिवमंदिरच दफन आहेत. आणि जर डिस्कवरी किंवा BBC किंवा मोठ्या चॅनल्सची लोक येऊन अगदी ब्रश घेऊन इथे साफसफाई करायला लागली तर इथे फार जुन्या संस्कृतीचा शोध लागेल. ज्यांचं आपण कधी नाव पण घेतलं नाही, ते शिलाहार राजे, ते इसवी सन 8व्या ते 12व्या शतकामध्ये 450 वर्ष वसईत राहिले. माझ्या मागच्या बाजूला नागेश्वराचं मंदिर आहे. लोक त्याला त्रिविक्रम मंदिर म्हणून पण ओळखतात. डाव्या हाताला जे मंदिर आहे ते आदिशक्ती वज्रेश्वरीच आहे. दोन्ही मंदिरं बघितल्यावरती तुम्हाला माहिती सांगितलं आश्चर्य वाटेल की ही मंदिरं 1739ची आहे. तुम्हाला की वाटत तर नाही आहेत, कालच बांधलेली वाटतात. याचं कारण आहे मंदिर रिनोव्हेशन प्रोसेसमध्ये कन्झर्वेशन आणि रिनोव्हेशनमधला फरक थोडासा मिसमॅच झाल्यामुळे ही मंदिरं फार एकदम प्लास्टर स्वरूपात वाटली. आतले गाभे, आतल्या सर्व मूर्त्या या प्राचीनच आहेत. आपण नागेश्वर मंदिराने सुरुवात करूया. 12व्या शतकातल्या पहिल्या मैकातीच्या बकरीमध्ये या मंदिराचा उल्लेख मिळतो. हे मंदिर 4ही बाजूने पाण्यामध्ये होतं, 4ही बाजूने. हे 12व्या शतकातलं मंदिर आहे. वरची जी कळस आहे, हा कळस फार महत्त्वाचा आहे. 8 दिशांना येणाऱ्या 8 संकटापासून किंवा 8 दिशांना येणाऱ्या संकटापासून आमचं रक्षण कर या अनुषंगाने 8 गण कोरलेले वर. तुम्ही वसई परिसरातली काही मंदिरं बघितली तर प्राचीन मंदिरापैकी या मंदिरावरती जास्तीत जास्त हे गण बघायला मिळतात. 8 दिशांची 8 पालक आहेत वरच्या बाजूला. आणि नागेश्वराची मूळ पिंड तिकडे आहे. आपल्या उत्तर कोकणातला सेकंड रँकिंगचा सर्वात मोठा नंदी, सेकंड रँकिंगचा भला मोठा नंदी मोठा आपला कोपनेश्वरला आहे. ठाण्याच्या कोपनेश्वरला प्रचंड मोठा नंदी आहे. आणि हा सेकंड रँकिंगचा वसई किल्ल्यामध्ये आहे. आता हे नंदी तसं बघता आपले गाईड असतात एक प्रकारे. मी काही शब्द वापरताना थोडंसं मोकळेपणाने बोलतो. लगेच त्याने कोणाची अवहेलना करायची आहे किंवा काहीतरी वेगळं म्हणतो असं त्याचा अर्थ लावू नका. आवर्जून हे सांगतो मी. नंदीचा डावा पाय वर केलेला असेल आणि उजवा पाय दुमडलेला असेल. साधारणपणे शिवकाळामध्ये संभाजीराजांच्या मृत्यूपर्यंत किंवा पेशवाईच्या सुरुवातीपर्यंत त्या मंदिराची उभारणी झाली. उजवा पाय वर केलेला असेल तर साधारणपणे तो नंदी किंवा त्या मंदिराची उभारणी ही पेशवे कालखंडातली असते. शिवकाळातल्या नंदीच्या गळ्यावरती आभूषणं थोडीशी कमी असतात. पेशवेकाळातल्या याच्यावरती चादरी, आभूषणं, दागिने जास्त पाहायला मिळतात. नंदी शिवलिंगाचं दर्शन घ्यायची पण पद्धत आहे. नंदीच्या डोक्यावरती कानावरती अशा प्रकारे बोट ठेवलं तर शिवलिंग डायरेक्ट दिसतं. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी नंदी तोडले गेलेले आहेत परकीय आक्रमणामध्ये किंवा मंदिर उद्ध्वस्त झाल्यावर तर नंदीची तोंडं कट केलेली दिसतात. याचं कारण आहे पुराणाच्या उल्लेखानुसार नंदीच्या कानात जर तुम्ही आपली इच्छा व्यक्त केली तर तोंडावाटे तो 14 रत्न बाहेर टाकतो. हे फार महत्त्वाचं आहे. तर पूर्वीच्या लोकांनी हे केलं की कळसाला नमस्कार केला तर देवाला नमस्कार केला हेच मानतं. आज ही प्रथा जेजुरी, पंढरपूर या ठिकाणी कळसाला नमस्कार पाळली जाते. बाकी ठिकाणी किती रुपयाची पावती भरतो आणि किती रुपयाला किती लालबागच्या रांगेत किती वेळ उभं राहतो आणि चक्कर येऊन मारते किती पडतात आणि किती मार खाऊन येतात त्याच्यावरती देव असतो. त्यामुळे घरातल्या देवाची पूजा करा, आपल्या पूर्वजांचं स्मरण करा. आपल्यासाठी आयुष्यभर ज्यांनी जीवाच्या खस्ता काढला राजा शिवछत्रपती आणि सगळे मावळे यांचं स्मरण केलं तरी देवाला नमस्कार पोचणार आहे. माणसामध्ये देव शोधायचा प्रयत्न करा. तर मराठ्यांनी 1739ला वसईचा किल्ला 16 मे 1739ला जिंकला. जुलैला 27 जुलैला मराठ्यांनी पाण्याकडला दरवाजा आणि जमिनीकडला दरवाजा अशा दोन्ही ठिकाणी हनुमंताच्या 2 मूर्त्या बसवल्या. आपण त्यातली एक तरी आज पाहणार आहोत, दुसरं आता वेळेच्या नियोजनाच्या हिशोबाने. हे करत असताना साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये मेला किल्ला जिंकला. मे, जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे हनुमानाच्या मूर्तीच्या प्रतिस्थापनेनंतर चिमाजी अप्पांनी आदिशक्ती वज्रेश्वरीचा नवस केला होता.
आणि नवस हा शब्द त्याच्यामध्ये स्पष्टपणे मिळतो की चिमाजी अप्पा जेव्हा कल्याण भिवंडीला मराठ्यांचं शासन चालू झालं तर 1735च्या दरम्यान म्हणजे या वस्तीच्या मोहिमेच्या 2 वर्ष अगोदर मराठ्यांनी जेव्हा कल्याणचा सुभा आपल्या ताब्यात घेतला होता आणि त्याचं कामकाज बघत असताना मराठ्यांनी आत्ताचं वडोली, ज्याला तुम्ही वजुश्री या गावाने ओळखतात, त्या वडोली गावातून तानसा, जिचं जुनं नाव ते जा नावाची नदी वाहते. तो वजुश्रीचं मूळ स्थान कुडूस नाका या ठिकाणी गुंज आणि काटी नावाची गावं आहेत. तुम्ही सगळे गाडीवाले आहेत, तुम्ही कधी वसई हायवेला अंबाडी रोडने कुडूस नाक्याला जाऊन गुंज काटी मंदिर बघू शकता. खुद्द भगवान परशुरामाने त्या ठिकाणी या मूर्तीची स्थापना केली. त्यांना वजुश्री मंदिर म्हणून ओळखतात. काही लोक त्याला देवीचं मूळ स्थान म्हणून लोक त्याला भागीरथी देवी, काही लोक त्याला अंबा गौरी, काही लोक अंबा माता या नावाने ओळखतात, तर काही लोक त्याला पार्वती या नावाने पण संबोधतात. इथे आवर्जून जाण्यासारखं आहे म्हणजे देवीच्या मूळ मूर्त्या बघायला मिळतात. आदिशक्ती रेणुका, वज्रेश्वरी आणि कालिका यांच्या मूर्त्या आहेत. त्याच्यापैकी कालिकेची मूर्ती आता गुंजकाठीला भग्न झालेली आहे आणि त्या ठिकाणी संगमरवरी मूर्ती ठेवण्यात आली आहे. खास करून जाल तर तिकडे भगवान परशुरामाचं डोंगरावरती म्हणजे साधारण डोंगर चढायला एक 5-6 मिनटं लागतात. ते मंदिर प्रत्येक मराठी माणसाने पाहिलंच पाहिजे, कारण जेव्हा भगवान परशुरामाने सगळी पृथ्वी दान केली आणि हातातली शस्त्र टाकली तर शस्त्रहीन किंवा शस्त्र टाकलेला भगवान परशुराम त्या ठिकाणी त्या गुहेमध्ये निवांत बसलेला आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. हे देवीचं मूळ स्थान. दुसरं स्थान खुद्द वज्रेश्वरीचं. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये मूर्त्या घडवलेल्या आहेत, त्यामुळे लक्षात घ्या या देव्यांच्या मूर्त्या फार वेगळ्या आहेत. वसई किल्ल्यातली जी आदिशक्तीची मूर्ती आहे खूप सुंदर आहे. देवीने केस सोडलेले आहेत, देवीचे डोळे मोठे आहेत अगदी. देवीच्या पायाखाली दानव स्वरूपामध्ये आलेला राक्षस वासुर स्वरूपामध्ये दाबलेला आहे. देवीने कपडेपर्यंत कर्कचून बांधलेले आहेत आणि हातामध्ये वज्र घेतलेलं आहे. वसिष्ठ भारद्वाज नावाच्या ऋषीमुनींनी ज्यावेळेला सगळ्या युगांची परिक्रमा केली तेव्हा त्यांचं मन शांत राहिलं नाही, त्यामुळे ते वडवली म्हणजे वज्रेश्वरीला आले आणि त्यांनी त्यावेळेला व्यास ऋषींनी त्यांना कथा सांगितली की त्रेतायुगाची कथा सांगितली की वसिष्ठ ऋषीने महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या त्रिगुणात्मक रूपातल्या देवींना एकत्र करून रजसत्व तम गुणांना एकत्र करून सिंहकाल आणि कलिकार नावाच्या राजाला राक्षसांना मारण्यासाठी एक अवतार घेतला आणि मग त्रिगुणाशक्ती उत्पन्न करण्यासाठी त्यांनी यज्ञ केला. या यज्ञामध्ये चुकून इंद्राला आहुती द्यायची राहून गेली आणि इंद्राने मग तो राग मनात ठेवून या पृथ्वी तलावरती हातातलं वज्र फेकलं आणि हे वज्र पृथ्वी तलावरती पडण्याच्या आदिशक्ती भवानी म्हणजे पार्वती आईने ते गिळलं. वज्र पार्वतीने गिळलं म्हणून ती आई वज्राई झाली, जिला तुम्ही आम्ही वज्रयोगिनी वज्रेश्वरी म्हणतात. तिचा चिमाजी अप्पांनी इकडे संकल्प केला. तानसा नदीला चिमाजी अप्पांनी थांबायचं लॉजिकली कारण असं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जी सैन्य आणलं त्यांना उपलब्ध होणारे पाण्याची सोय आणि आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय त्या ठिकाणी झाली. त्यावेळेला सायवान, गोखिवरे, कल्याण या सगळे जे बॉर्डर्स आहेत हे त्यावेळेला मराठी आणि पोर्तुगीजांची वेस मानली जायची. आज वज्रेश्वरीचं जे लोकेशन आहे, वडवलीचं जे लोकेशन आहे, उसगावचं जे लोकेशन आहे, या ठिकाणी सायवान नावाचा किल्ला होता. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी सायवानला 2 गड्या बांधल्याची नोंद आहे. मी माझ्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. दुर्दैवाने लोकांनी त्या दोन्ही गड्यांचा एक दगड सुद्धा शिल्लक ठेवला नाही. आता आपला शिवछत्रपतींनी पोर्तुगीजांच्या उरावरती बसून पोर्तुगीजांच्या उरावर बसलेले 2 किल्ले आज वसईमध्ये बघायला मिळाले असते. दुर्दैवाने ते नाही आहेत. तर या ठिकाणी वसई मोहिमेचे पिलाजी जाधव सायवानला, जिथे सायवानचा किल्ला, मांडवीचा किल्ला आजही अस्तित्वात आहे. सायवान नाही आहे, मांडवीचा किल्ला बघायला मिळतो. तर वज्रेश्वरीचं हे मंदिर झालं आणि नंतर चिमाजी अप्पांनी इथून काही अंतरावरती सफाळ्याला तांदोडी नावाचा किल्ला आहे, त्या ठिकाणी वज्रेश्वरी बसवली आणि आत्ताच्या हिमाचल प्रदेशामध्ये कांगडा या ठिकाणी वज्रेश्वरीचे मूळ स्थान. या व्यतिरिक्त कुठेही तुम्हाला वज्रेश्वरी दिसली तर ते सगळे काल्पनिक आहे. आपल्या समोर वसई किल्ल्यातलं टाऊन हॉल आहे. वसई किल्ल्यातली ही नगरपालिका आहे. मगरीच सांगितल्याप्रमाणे जमिनीच्या एकदम ग्राउंड लेवलला ते आलेले आहे. तुम्ही बॉम्बे एस्थेटिक सोसायटी पाहिलेली आहे, तर जशा पायऱ्या होत्या खाली तशा इथे पायऱ्या होत्या, पण आता सगळं मातीच्या याच्या खाली धस झालेल्या आहेत. ज्या सगळ्या युरोपियन वास्तू आपल्या नजरेच्या टप्प्याच्या उंच उंच बघा. हा मागे जो तलाव जो दिसतो तो एल आकारामध्ये आहे, तो आता एल आकारामध्ये शिल्लक राहिलेला आहे, म्हणून लोक असं म्हणतात तो ब्रिटिशांनी खणला, जे चुकीचं आहे. त्याला घाट होता, त्याला ती झाडं उगवली, त्याच्यात ती रहाट होते, ते सगळे आता बघता येतात उन्हाळ्यामध्ये, पण ते सगळं बरबाद झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता शिल्लक काही राहिलं नाही.
दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये 8, 9, 10 या 3 तारखापैकी कधी 8 येते, कधी 8 आणि 9 येते, कधी 9 आणि 10 येते. या वज्रेश्वरीची वसई किल्ला ते केळव्याची शीतला देवी या वज्रेश्वरीला एकूण 7 बहिणी, या उत्तर कोकणामधल्या या 7 बहिणी यांची पालखी असते. आज यंदा या पालखीला 286 वर्ष पूर्ण होते. मायकवाडीला पण केलं जातं. थोडक्यात चांगल्या गोष्टीसाठी देव अंगात आलेल्या काय वाईट नाही आहे, बरोबर की नाही? थोडं स्पष्टच बोलतो की नाही, की रात्री मला स्वप्नात वज्रेश्वरी आलो. आता चिमाजी अप्पांना ज्या वेळेला या वडोलीला चिमाजी अप्पा थांबले त्यावेळेला त्यांना गोधडे किंवा गोदडे दोन्ही बुवा वेगळे, तर गोदडे बुवा त्यावेळेला भेटले. ते नाशिकचे सत्पुरुष होते. तेव्हा ते ब्रह्ममुहूर्तावरती वसईपासून भिवंडी रोडने, अंबाडी रोडने गुंजकाठीची असलेल्या वज्रेश्वरीला आंघोळ घालत होते. ब्रह्ममुहूर्ते जाऊन झाडीमध्ये चिमाजी अप्पांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना गुप्तहेर म्हणून पकडलं की यांनी पोर्तुगीजांना काहीतरी माहिती देतात. तेव्हा त्यांनी सांगितलं मी गुप्तहेर वगैरे काही नाही आहे, मी या देवीची पूजा अर्चा करतो. तुला जर वसईच्या मोहिमेमध्ये अपयश येत असेल किंवा वेळ लागत असेल तर तू या देवीला नमस्कार, तर तुला पूर्तता येईल. चिमाजी अप्पांना त्या 2-3 दिवसात झोप लागली नाही. चिमाजींना रात्री ती स्वप्नामध्ये वज्रेश्वरी दिसली असं स्थानिक परिभाषेमध्ये सांगितलं जातं. आणि मग चिमाजी अप्पांना देवीने कौल असं दिला की ज्या ठिकाणी पांढऱ्या पक्ष्यांचा थवा उडताना दिसेल त्या ठिकाणी तू हल्ला कर, तुला विजय मिळेल. आजही आपण ज्या चिमाजी अप्पांच्या पुतळ्याजवळ होतो त्याच्या मागच्या बाजूला टिटवी, पांढऱ्या निवट्या खाणारी पांढऱ्या पक्षी येऊन आत्ता बसलेले. त्यामुळे लॉजिकली आणि भौगोलिकदृष्ट्या ती जमीन तिकडे लागते, खाजनांची जमीन लागते, जिथून तुम्ही किल्ला जिंकू शकतात. कर्मधर्माच्या योगाने चिमाजी अप्पांनी तिकडून हल्ला केला, तिकडूनच ते जिंकणार पण होते. आणि वज्रेश्वरी त्यांना ती पावली. 1183 रुपये 4 आणे खर्च करून चिमाजी अप्पांनी ती मूर्ती बसवली. दररोज किती रुपयाचं तेल केलं, किती बुक्का उगला, किती देवीला नैवेद्य दिला, साडी चोळी दिली, तिची गाठ कुठल्या पद्धतीची होती, किती रुपयाचा दगड किती अँगलने कट केला, इथपासूनच्या रोजचा डेली वेजेसच्या पावत्या माझ्याकडे. वसई किल्ल्यातली 5 गळ्यांची इमारत किंवा सुंदर इमारत म्हणून याचा उल्लेख केला यायचा. 5 कमानी आहेत म्हणून 5 गळ्यांची इमारत मध्ये आलेले आहोत. समोरच्या फ्लॉवर पॉटचा फोटो काढून टाका, यंदाच्या येणाऱ्या पावसाचा भयानक पडेल. आणि असंच करकर या सुंदर वास्तूवरती वरच्या टॉपला असलेली गच्ची पडली. त्या गच्चीचं फार महत्त्व होतं. त्यावेळेला युरोपियन्स लोकांमध्ये जे कोणी पराक्रम गाजवायचे, मोठं काहीतरी काम करायचे. एक फार गमतीचा भाग आहे, जी लोक आपल्यावरती 205 वर्ष राज्य करत होते पोर्तुगीज, आणि यांचा स्वतःचा देश पारतंत्र्यामध्ये होता. इकडून हाकलल्यानंतर तिकडे जाऊन स्वतःचा देश स्वतंत्र केला. जगाच्या इतिहासामध्ये असं वेगळंच उदाहरण असेल. तर हा फ्लॉवर पॉट येणाऱ्या काळामध्ये ती गच्ची ते खाऊन बसला, हे पण जाईल. मध्ये 2 खोल्या आहेत आतमध्ये. यांचे ओविदोर नावाचे अधिकारी वर्गीय असायचे. जन्ममृत्यूच्या नोंदी, 7/12चे उतारे, आपल्या नगरपालिकेत जसं जे काही कार्य चालतं ते सगळं काम करणारी आहेत. लोकसंख्येच्या हिशोबाने छोटे रूम्स होते. या वास्तूमध्ये काय बघाल तर या पहिल्या खिडकीतून आतमध्ये शिल्लक एक खिडकी शिल्लक आहे वरच्या बाजूला. तर अधिकारी वर्गाला खिडकीला दोन्ही बाजूला बसायला सीट आहेत बघा, दगडाच्या. राजचिन्ह आहे इथे खाली बघ. थोडेसे वेली उभवले आहेत छोट्याशा. इकडे 1606 म्हणून तारीख कोरलेली. वसई किल्ल्यावरती जे अतिउत्साही पर्यटक येतात त्यांनी शिडी लावून खोडून टाकली बघा. हे जरासं खरवडलं आहे बघा, खरवडलं नाही तिकडे. तर पुढे एका ठिकाणी शिल्लक आहे ती दाखवतो. सांगायचं मुद्दा फोटो काढून ठेवा. रेवदंडा, कोरलाईचा किल्ला, दीवदमण, अप्पर चौल, लोअर चौल या ठिकाणी ही चिन्ह आता शिल्लक राहिलेली आहेत. त्यातल्या वसई किल्ल्यातले हे पण ऊन, पाऊस, वारा आणि पर्यटक याच्यामुळे नामशेष होईल. त्यामुळे प्लीज फोटो काढून ठेवा. याचे 3 भाग आहेत. मध्यभागी पोर्तुगीजाचा मुकुट आहे, त्याच्यामध्ये 7 छोटे किल्ले दाखवले आहेत. असं म्हणतात की तत्कालीन 7 पातशाह्यांवरती आम्ही विजय मिळणार असं लिहिलेलं आहे. जिंकलं काहीच नाही याच्यातलं, पण लिहिलेलं आहे. ते एवढे सगळे किल्ले पोर्तुगाल काय म्हणतात टोपी राजाच्या मुकुटामध्ये सामावलेले आहेत. हा ग्लोब दाखवलेला आहे. त्या ग्लोबच्या 2 परिभाषा आहेत. एक तर त्या दिशादर्शक पण म्हणून मानले जातात. तर काही लोक म्हणतात की त्यांच्या पृथ्वी प्रदक्षिणा किती झाल्या या ठराविक इंटरव्हलने त्या ग्लोबबद्दलच्या त्या सकाळी वाढवल्या जायच्या. हे 1606 आहे. 1536चं आपण आता पुढे बघणार तर तिकडे एकच रिंग दाखवलेली आहे. त्या बाजूला धर्माचं बोधचिन्ह आहे, कॅरिबियन ऑफ पायराइट्स. त्याच्या चिन्हामध्ये त्यांच्या टोपीवरती दिसतात. त्याला टिपिकल समुद्री चाचे असं म्हणतात. शिवाजी महाराजांनी त्यांना लुटारूच म्हटलं होतं. हे 3 इन्क्लूड केल्यानंतर त्यांचं राजचिन्ह तयार होतं. आणि मध्ये येशू ख्रिस्ताचा क्रूज, त्याच्यामध्ये त्या लेफ्ट साईडला जे चिन्ह आहे त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये ते चिन्ह वापरलेलं आहे. असं करून ते चिन्ह लहान लहानसे छोटे किल्ले दाखवले आहेत. त्यांपासून सगळं पाहायला मिळतात. स्वच्छ आहेत. लहान लहानसे डिपार्टमेंट्स आहेत. त्याच्यावरचे सगळे छतं बितापासून सगळं पडून गेलेलं आहे. 3-3 मजली उंच होतं. आता वसई किल्ल्यातले जे 3-3 मजली उंच असलेल्या वास्तूंची अवस्था कशी, आता हे चौथरे राहिलेत तसे. ही न्यायालयाची इमारत आहे.
किती विटा वापरलेल्या दिसतील तुम्हाला. याचं कारण असं आहे, ब्रिटिश काळामध्ये इथे सैनिकी निवासस्थानं म्हणून करण्यात आली. वसई किल्ल्यामध्ये हे न्यायालय कधी निर्माण झालं आणि सोबत ही नगरपालिकेची निर्मिती कधी झाली, त्यामुळे साधारणपणे 17व्या शतकातला म्हणजे 1606चा हा शिलालेख आहे. एकदम व्यवस्थित मराठमोळे लगेच तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये गणपती बाप्पा, दिवे वगैरे बसू शकतो आपण. दिसले का? अगदी तुम्हाला सर्कस करायची असेल तर या समोरच्या वाटेने जा आणि लगेच वर चढा. वसई किल्ल्यातल्या नाममात्र काही वस्तूंवरती पुढे उत्खनन झालेलं प्रचंड मोठ्या प्रमाणात ती वस्तू निघाल्या होत्या. ते पण एका खोलीमध्ये. म्हणजे जाती केवढी निघाली, तोफगोळे किती निघाले, पट्ट्या किती निघाल्या, असं अख्ख्या वसई किल्ल्यामध्ये केलं तर माझ्या मते पोर्तुगीज काय घेऊन गेलेच नाही तर 50% वस्तू निघतील. एवढं तुफान असं सगळं अभ्यासाला मिळू शकतं. इथून मोठ्या प्रमाणावरती हे लागतील, जेस लागतील आणि याच्या पुढे स्त्रियांचं स्नानगृह आहे आणि बायकांचं असल्यामुळे पूर्णपणे शिंपल्यांचं तयार केलेलं होतं. त्याच्या दोन्ही बाजूला अर्धी बाई आणि अर्धी सुसरी आणि डोक्यावरती पाण्याचं प्रेशर हेवी झाल्यावरती त्या फळ्यांच्या टोपलीतून पाणी पडणार आणि मग खाली त्या बायका आंघोळीला बसणार. पण 3-4 वर्ष सलग साफ केलं लोकांनी. त्याच्या चकत्या ज्या होत्या ना, म्हणजे चमकणारे दगड, ते सुद्धा काढून नेले. एक मोठं शिंपल्याने तयार केलेलं चौकोन तयार केलेलं आहे. चारी बाजूला बसायला सीट्स केल्या आहेत. पुढे समुद्राचे स्फटिक लावलेले आहेत आणि सगळ्या बाजूला शंख लावलेले आहेत आणि त्याच्यावरती चढायला पायऱ्या ठेवल्या आहेत. मागच्या बाजूच्या टाकीचं प्रेशर हेवी झालं त्याच्यात पाणी वाहत येतं. मित्रांनो, महिलांसाठी स्नानगृह त्या काळचं आहे. जवळपास 250 ते 400 वर्षापूर्वीचं. आणि म्हणजे जे आजकाल आपण ज्याला बाथटब म्हणतोय त्या हिशोबाने हे आहे. म्हणजे प्रॉपर बसायला सीट आहेत. आता सगळ्या भिंती आजूबाजूच्या पडल्यात त्याच्यामुळे ते स्पष्ट काही आपल्याला दिसू शकत नाहीये. वसई किल्ला हा 110 एकरच्या परिसरात पसरला आहे, म्हणून ह्यात झाडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. मी इकडे थांबलो याच्यासाठी. आता का बॉटनी आजचा विषय नाही आहे. वसई किल्ल्यातल्या या आमराईवरती आता या मागे बघा आंबा आहे, तर मोठ्या मोठ्या वृक्षांना हे बांडगुळं लागलेली आहेत. ते का सांगतो मी, आज वसई किल्ला 595वी फेरी आहे. माझ्या 99व्या कार्यक्रमाला आणि 400व्या कार्यक्रमाला पोर्तुगीज आले होते ऐकायला. त्यांनी ट्रान्सलेटर्स आणले होते. तर त्यांनी सांगितलं की इतिहास वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण या किल्ल्यातल्या हे जे बांडगुळ आहेत याचे शेकडो प्रकार या ठिकाणी आहेत आणि हे इतके त्यांनी सॅम्पल्स म्हणून नेले आहेत की तुम्ही आता बघत असाल की या झाडाला लागलेली जी बांडगुळं आहेत ही बांडगुळं तुम्हाला इतर व्हरायटीजमध्ये एवढी बघायला मिळणार नाही. बारकाईने बघा, एवढा प्रचंड मोठा 300-200 वर्षापूर्वीचा जे आंब्याचं झाड आहे, समजा 150 वर्षाहून अधिक काळ, त्याला या बांडगुळ्याने शोषून आतून पोकळ केलेलं आहे. याचा पुरावा म्हणजे तुम्ही आता मध्ये मध्ये ही झाडं बघितली बघा, ही फक्त त्यातलं रस शोषून त्यांनी मारली आहेत. इतकं जबरदस्त आहे. हे बांडगुळं आपण सर्वजण मिळून लवकरच पुरातत्व खात्याच्या ऑफिसला लावूया. याच्यासाठी मी एवढी माहिती दिली. आता आम्ही किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत. तर हे नगरीचा दरवाजा आहे. आता लक्षात घ्या, युद्धशास्त्राच्या हिशोबाने जेव्हा जी काही 100-200 लोक किंवा 50 लोक या लढाईसाठी आतमध्ये या रणमंडळातून येतील, आतल्या बाजूला रणमंडळ आहे. लक्षात आल्यानंतर त्यांना किती मोठा प्रश्न पडणार की एवढ्या मोठ्या 110 एकरच्या परिसरामध्ये लढाई नक्की कुठे करायची. लढाई नक्की कुठे करायची याचा अर्थ असा आहे, राजा कुठे असेल, लष्करी साहित्य कुठे असेल, आपल्यावरती अटॅक करायला कुठे सेना उपलब्ध असेल, दारुगोळा कुठे असेल, असे अनेक प्रश्न आहे या ठिकाणी येतील. त्यामुळे नॉर्मली किल्ल्यात आल्यावरती ते किती बावचळून जाणार आहे याचा विचार करा. कारण तुम्ही आता किल्ला बघताय, हे थोडक्यात आलेल्या माणसाची एक प्रकारे मस्करीच होईल. आपण ही तटबंदी, सकाळी मी तुम्हाला तटबंदीची माझ्या पंचपुत्राच्या मागे दाखवली, ती एक माणूस चढण्या एवढी, आणि ही जर बघितली तर अख्खा टेम्पो जाईल एवढा त्याची रुंदी ठेवण्यात आलेली आहे. पाहिजे दुपारी तुम्ही पुन्हा एकदा तो नकाशा बघा. हा एक भाग तोफांची नेहाण होऊ नये याच्यासाठी, किंवा आली तरी नेण्यात करण्यात आली तरी त्याला मर्यादा याव्यात. या तटबंदीच्या सेम त्या बाजूला जी रिप्लिक आहे तटबंदीची, त्या ठिकाणी तोफा नेहाण असलेले जिने त्यांनी तयार करून ठेवलेले आहे. म्हणजे त्या जिन्याने तुम्हाला वरखाली उतरता येतं. या ज्या पायऱ्या बघितल्या, आता ज्या पायऱ्या आहेत, तुम्ही आत्ताही क्षणाला जर त्या चढून गेल्यात, आपण आता लगेच जाणारच आहोत, चढून गेलात तर त्या सोयीच्या आहेत. सोयीचा याचा अर्थ असा आहे, महाराष्ट्राचे जर तुम्ही किल्ले पाहिले तर शेवटच्या टप्प्यातले ज्या पायऱ्या असतात त्या थोडक्यात आपले क्रॅम्प सांगतात. 90 डिग्रीमध्ये पाय उचलणं, अनगड पद्धतीने त्यातला डिस्टन्स लांब ठेवणं, शिवकायातले तुम्ही किल्ले पाहिले असतील. याचं कारण काय, बाईचा ओटीपोटीचा भाग थोडक्यात आणि पुरुषांच्या जांगेकडला किंवा गुडघ्याचा भाग लवकर क्रॅम्प्स पावतात. सतत आपण ट्रेक करून गेलो, धावत गेलो,
वजनदार हातात तलवारी ढाली किंवा काय केलं. थोडक्यात जे रेग्युलर ट्रेकिंग करतात त्याला माहिती आपल्याला बॅग पण कधी कधी नकोशी होते. तर तुम्ही या पायऱ्या सहजपणे जाऊ शकतात. कशासाठी जाऊ शकतात? कारण हे जे तुम्हाला आत्ता चिमाजी अप्पांनी याच्यावरती निशाण फडकवलं किंवा चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकला म्हणून त्याच्यावरती निशाण फडकवलं म्हणून आम्ही त्याला ध्वजस्तंभ म्हणतोय. लक्षात घ्या, हा ध्वजस्तंभ आहे का? नाही. तर हा आतालाई आहे. आतालाई म्हणजे या नगरीच्या टेहळणीचा किल्ला आहे. स्वतंत्र बुरुज. तुम्ही एडवन, कोरे, मथाणे या भागात जर गेलात तर या ठिकाणी पोर्तुगीजांनी असे पंचकोनी, षटकोनी, त्रिकोणी आकाराचे बुरुज तयार केलेले आहेत. स्वतंत्र किल्ले. आजही याच्यावरून वसईचा किल्ला संपूर्ण दिसतो. आजही याच्यावरती असलेला झेंडा किंवा सैनिकांच्या निवासस्थानाच्या ज्या भिंती होत्या ते साधारण 15-20 फूट आपण कमी केल्या. म्हणजे याची हाईट अजून तुम्ही 15-20 फूट उंच केली तर तुम्हाला लक्षात येईल की संपूर्ण वसई नगरीवरती लक्ष राहील. आता लक्ष कसं ठेवायचं आहे? कशासाठी ठेवायचं आहे? नवीन तुम्ही काय टॅक्स इम्पोज केला असेल, नवीन काय सूचना द्यायच्या असतील, किल्ल्याच्या नगरीवरती अटॅक झाला हे लोकांना कळवायचं असेल, अडीअडचण असेल, चांगली वार्ता सांगायची असेल, खराब वार्ता सांगायची असेल, सर्व बुरुजावरच्या लोकांना अलर्ट करायचं असेल, अशा नानाविध गोष्टीसाठी जे काय करायचं असेल तरी हा किल्ला हे गोष्ट वापरली गेली. म्हणजे द्वेषाने लढून आलेला या राजकीयातून आलेला जर माणूस आला त्याला प्रश्न पडला की मला दारू कोठार कुठे करायचं आहे तर तो दारू कोठार कुठे आहे ते कुठेही शोधू शकतो. किल्ल्यामधला आवाज बघता दारू कोठार हे एका ठिकाणी नसणार. त्यांनी प्रत्येक चर्चेस किंवा इतर शासकीय वास्तूमध्ये विविध ठिकाणी त्याला स्टोरेज केलं नसेल. पण समोरच्याला किती बेसावत ठेवावं किंवा त्याला किती गोंधळ निवळ करायचं उत्तम उदाहरण म्हणजे या भिंतीच्या बरोबर त्याच्या मागच्या बाजूला जमिनीच्या 3.5-4 फूट हाईट सोडून त्यांनी दारू कोठार ठेवला. आता का ठेवला? एक तर आलेला माणूस भारवलेला याच्यामध्ये डायरेक्ट पार फिरायला जाईल आणि दारू कोठार कुठे? त्याच्या मागे. जमिनीपासून उंचावर का ठेवला आहे? कारण ओल लागला ना पाहिजे. वसईतला सगळा भागच ओलीचा आहे. कोठारगाराला जो असतो माणूस जो ठेवलेला असतो त्याला त्या इन्स्ट्रक्शन असतात की ठराविक इंटरव्हलने जी दारू आहे ती बाहेर आणायची. ती नेताना आणि आणताना काही अंशी 1 ग्राम पडली, 2 ग्राम पडली त्याचं अकाउंट ठेवायचं. परत ठेवलं, सुकवल्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल झाले, वाऱ्याने थोडीशी उडली, कमी जास्त झाली, भरताना घेतली, माझ्या हातून मडकं पडलं, परत ठेवताना काय सांगली. तुम्हाला की कशासाठी सांगतायत? हे सगळं मराठ्यांनी जे काही 82 वर्ष केलं त्याचे अकाउंट्स माझ्याकडे उपलब्ध आहेत. ज्या पोतदाराला ही सगळी कामं दिलेली, ज्या व्यक्तींना ही सगळी कामं दिली होती त्या लोकांनी सगळे याचे अकाउंट्स ठेवलेले आहेत. हे का सांगतो? एखादा किल्ला अभ्यास करत असताना, बघत असताना या किल्ल्यामध्ये वावणारे या सगळ्या माणसाचे उल्लेख मिळतात. मग त्याच्यामध्ये तुमचा अन्नखाना आला, ज्याला आपण जिन्नसखाना असं म्हणतो, ज्या ठिकाणी जामदारखाना आला ज्याच्यामध्ये कपडे असतात, ज्याच्यामध्ये रत्नशाळा आली ज्याच्यामध्ये तुमचे ऑर्नामेंट्स असतात, ज्याच्यामध्ये खाजगी रत्नशाळा पण वेगळी आली, ज्याच्यामध्ये तुम्हाला शस्त्रखाना आला, कुष्ठीरखाना आला जिथे तुम्ही उंट ठेवले जातात, हत्तीखाना ज्याला आपण पिलखाना असं म्हणतो. असे महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवरती 18 प्रकारचे डिपार्टमेंट्स मिळतात. आणि एक तुम्हाला कॉन्सेप्ट कायमचा क्लिअर होऊन म्हणून सांगतो, तुम्ही कारखाना म्हटलं की तुम्हाला असं वाटतं की एक वास्तू बांधलेली आहे, कंपनी बांधलेली आहे. कारखाना म्हणजे आपल्याला कंपनी बांधलेली आहे आणि त्याच्यामध्ये बाबा तलवारी बनवायला चालू करा, इथे काय जेवण बनवा, असं नाही. कारखाना या शब्दाचा अर्थ द टीम, त्यांचं एक मंडळ. मग त्यांना एक जागा निश्चित करून दिली जाते, त्यांना एक कॉन्ट्रॅक्ट निश्चित करून दिलं जातं आणि मग ती लोक तिकडे ते काम करतात आणि गरज नसताना ती टीम म्हणजे तो कारखाना गडावरून निघून जातो. गडावरचे काही कारखाने कन्फर्म राहतात, रत्नशाळा कन्फर्म राहते, कापडखाना कन्फर्म राहतात, जिन्नसखाना राहतो, लकडखाना कंपल्सरी राहतो. रत्नशाळा असते नसते त्याच्यावरती असतं किंवा लकडखाना तर फारच महत्त्वाचा आहे. अन्नशाळा गडावरची जी असते ती कंपल्सरी राहते. गडावरची शस्त्र दुरुस्तीचा जो कारखाना असतो तो कॉमन राहतो. राजाच्या वैयक्तिक खर्चाचे ज्या काही पेपर्स किंवा काय असतील त्यांचं त्याला काय म्हणतात अगदी कागदाचे किंवा लिखापडीच्या ज्या गोष्टी असतात तो गडावरची सदर जी असते ती कायम राहते. आतालाई किंवा टेहळणीबद्दल बोललो, पायऱ्यांबद्दल बोललो, तटबंदीबद्दल बोललो. ही जी खोली जी असते बघा समोर आता बंद केली. सांगायचा मुद्दा की आतमध्ये शिरल्यावरती सैनिकांच्या निवासाच्या दिवशी त्यांना स्लोप ठेवलेले आहेत. म्हणजे त्यांनी पाणी रूम धुतली तर खाली आउटलेट झालं पाहिजे. आणि आतल्या बाजूला जे खिडक्या आहेत त्या अशा स्लोपच्या आहेत, अशा स्लोपच्या. या रूमला या बाजूने ज्या खिडक्याच्या स्लोपच्या का खाली रणमंडळ देणारा माणूस असा मारायचा. तर हे तुम्हाला का बारकावे सांगतोय? तोफेचं तोंड वर ठेवलं वर मारून माणूस म्हणणार आहे का? नाही. तर तुम्ही महाराष्ट्रातला कुठलाही किल्ला बघाल तर प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला विचार पडला पाहिजे हे कशासाठी. आता एवढी सुंदर ही कमान केलेली आहे, याच्यावरती पण काही लोकांनी व्हिडिओ आता प्रकाशित केले. कोरिथियन पद्धतीचे 2 खांब लावले जोड्याने आणि मध्ये जागा सोडलेली आहे.
किल्ल्यावरती जेव्हा अतितटीचा प्रसंग येईल त्यावेळेला किल्ल्यांच्या या 10 बुरुजावरचे जे मुख्य नायक असतील किंवा तटसर्णवत असतील किंवा पाईक असतील किंवा काय म्हणतात त्याला पंचहजारी असतील, हजारी, ते सर्वजण या ठिकाणी घोड्याने वगैरे येतील. किल्ल्यामध्ये घोड्यांचे उल्लेख मिळतात. चिमाजी अप्पांच्या वेळेला युद्धाच्या वेळेला 50 हत्तींचे मिळतात. त्यापैकी 2 हत्तींच्या स्मृती या भिंतीच्या मागच्या बाजूला त्यांनी 2 हत्ती कोरलेले आहेत. कदाचित ते वसई किल्ल्याच्या लढाईत मारले गेले असतील, कदाचित ते इथेच ठेवून गेले असतील एक राजवैभव वाटावं म्हणून दरवाजात, असं पण असू शकतं. ही सगळी माणसं जेव्हा इथे घोड्यावरती येतील तेव्हा तिकडे उभे असलेला कमांडर त्यांच्याशी संवाद साधणार. त्यांनी मेसेज ऐकला की आपल्याला अशा प्रकारची युद्धनीती करायची आहे. त्याला सूचना मिळाल्या की ते पुन्हा अष्टदिशांना आपल्या 10 दिशांना पांगले जाणार. कळलं? आजही मी तिकडून आता बोलून तुम्हाला माहिती दिली असती आणि तुम्ही शांत असतात तर स्पष्ट ऐकायला येते. सांगायचा मुद्दा एवढाच होता, या फक्त डेकोरेशन पर्पजसाठी किंवा काय केलं नाही. प्रवेशद्वारातून आम्ही आत शिरल्यावर रणमंडळात पोहोचलो. आणि एक लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये मुळं शिरलेली आहेत ना दोन्ही बाजूला या खाचा, आणि खालच्या बाजूला एक खाचा आहे. तर मी साईडने इथून फ्रंटने बरेच वेळा युद्ध करून बघितलंय. तर माझं वैयक्तिक मत आहे की हा जो स्टोन इकडून लागतो ना, हा या तुटलेल्या दगडांच्या वरच्या बाजूला ही लाईन आहे बघा, लाईन खाच मारली आहे बघा, त्याच्या वरच्या पोर्शनला सगळ्या बाजूला रूम्स होते. तुम्हाला की कुठे गेले, कारण तिकडे पोकार्ड आहे, तुम्हाला ती कुठे गेले तर वरती ज्योतिषस्तंभाचे जेव्हा रिनोव्हेशन झालं ना तेव्हा ते बंदच करण्यात आले. कळलं काय बोलतोय? त्याच्यामध्ये त्या रूम्स आहेत हे माहिती नाही. त्यामुळे असं असू शकतं की जेव्हा ते रूम्स होते त्यावेळेला ही लोक वरून टाकत असावे सामान. ही रणमंडळ आहे. आता बारकाईने बघा, हे मंदिर काही वेळासाठी आपल्या नजरेतून काढून टाका, बुद्धीतून काढा. कारण चिमाजी अप्पाने जे मंदिर बांधलं होतं ते फक्त एवढ्याशा आकाराचं होतं. दिसतंय मी केवढं उभं आहे, एवढ्या आकाराचं होतं, एवढी हनुमंताची मूर्ती. तर विषय असा की तुम्ही ज्या भिंतीला उभे आहात, किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि त्याची रचना कशी आहे त्याचे चित्र राऊत सरांनी आम्हाला थोडक्यात समजावून सांगितले. हे बघा, तुम्ही ज्या भिंतीला उभे आहेत इकडे ही नाळ आहे. या दरवाजातून आपण आलो, दिसतो हा दरवाजा, ते इकडे ही असा उंटाची परत एक नाळ आहे, म्हणजे घोड्याची नाळ आहे. ठीक आहे. या दरवाजाची रिप्लिका थोडक्यात एक खाच त्या पलीकडे या भिंतीच्या मागे आहे. ओके. इकडे एक दरवाजा दाखवलेला आहे. ओके, इकडे एक दरवाजा दाखवला आहे. आता काय सांगतो लक्षात घ्या, आपण उलटा प्रवास करतोय, आपण तिकडून यायला पाहिजे ना. आता लक्षात घ्या, इथून जे आलो तर हा बघा, हा बुरुज माझ्या मागे, हा टर्न मारणार मी इथे आणि मी असं जाणार आहे. ठीक आहे. आता मी काय सांगायचा प्रयत्न करतो ते शांतपणे समजून घ्या. या दरवाज्यातून जेव्हा मी आत आलो तर आल्या या रणमंडळामध्ये मला हा दरवाजा दिसणार. त्यामुळे मी असं गृहीत धरणार की मला इथे लढल्यावरती किल्ल्यावरती एंट्री मिळणार आहे. प्रत्यक्ष तसं होणार नाहीये. या ठिकाणी काय केलं, खास एवढी ठेवली आहे की मान खाली घालायची आणि आतमध्ये शिरून जायचं. जसंच तुम्ही मान खाली करून आतमध्ये जातात, तुम्ही किल्ल्याच्या बाहेर पडतात, त्या बाजूला बसायला माणसाला उभं राहायला अशी व्यवस्था केली आहे की माणूस वाकला त्याची मान छाटायची आणि समुद्रात लोटून द्यायचं. आत्तापर्यंत अलीकडच्या काळापर्यंत इथे वाळू मिळत होती, समुद्र आता लोटून काही वर्ष वगैरे उलटून गेलेले. ह्या जरा पहिला भाग, इथे गेलेला माणूस परत आला नाही हे लक्षात घेऊन काही लोक म्हणणार नाही तिकडे नाही जायचं, आपण हा टर्न घेऊन बरोबर या बुरुजाच्या या खाचेत, म्हणजे आता जिथे हनुमान मंदिर आहे तिकडे शिरूया. म्हणून ते वेगाने जाणार. म्हणजे कितीही म्हटलं तिथे 15 किंवा 10 पेक्षा जास्त सैन्य थांबू शकत नाही. ही महत्त्वाची गोष्ट या रणमंडळाची. तोफा तुमचं स्वागत करताय, वरून काहीतरी फेकतायत. मराठ्यांच्या पायामध्ये शक्यतो पादत्र आणि चपला नसायच्या, त्यामुळे गंजलेले खिळे, विषामध्ये टाकलेले पत्र्यांचे तुकडे, हे सगळं कचाकच पायामध्ये सगळं शिरायचं. हे सगळं केल्यानंतरही गरज वाटली तर हा कीस्टोनचा दगड काढायचा आणि वरचा दगड तुम्ही पाहिला की अनफर्निश वापरलाय. हे सगळं नगरीचा प्रवेशद्वार आपल्या तोफांनी, आपल्या माणसांनी वाढून टाकायचं. हे सगळं खाली पडल्यानंतर हा जो डोंगर तयार होईल, हे ओलांडून जाताना मागच्या सैन्याला तुमच्यावरती करायला मिळाला वार. आणि असं करून केल्यावरती जेव्हा तुम्ही हे दिव्य ओलांडतात तर या सगळ्यामधून जे काही 4-5 लोक समोर गेलेले असतील त्यांना जर विचारलं समोर असलेल्या हजारो सैन्याने काय आलं तर एवढं समोर तलवार द्यायला आलेलं, बरोबर की नाही. म्हणजे एक प्रकारची एक मस्करीच आहे की एवढ्या मोठ्या सैन्याच्या समोर तो बोलणार काय भाई, की एवढं सगळं तर ऑलरेडी मी सहन करून आलो होतो आणि आता हे अजस्त्र 110 एकरचा परिसर आणि प्रचंड टोलेजंग आणि मोठं कवायतीचं सैन्य तुमच्यासमोर आहे. हे सगळं दिव्य पार करून चिमाजी अप्पांच्या सैन्याने वसईचा लढा जिंकलेला आहे.
वसईची लढाई म्हणून तुम्ही फक्त हे बघू नका. दमणपासून जव्हारपासून पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक डोंगरी, समुद्री, खाजनातला, फुटके बुरुज, माड्या, जलदुर्ग आणि नवीन उभारलेले किल्ले हे सगळं करून चिमाजीप्पांनी वसईची मोहीम केली. त्यामुळे ही वसईची मोहीम म्हणून फक्त वसईचा किल्ला बघू नका, हे सगळं तुफान आहे. आज त्याला काय म्हणतात, आपण युद्धभूमीवर जाऊ शकत नाही कारण सगळ्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे. पुढच्या वेळेला युद्धभूमी नावाचा विषय मी आवर्जून कार्यक्रम ठेवणार आहे. जेव्हा युद्धभूमीवरती त्यातल्या त्याच सकाळी बसायला जागा असेल व्यवस्थित, एखाद्या गवताच्या आधाराने आपण बसू, तर त्यावेळेला मी तुम्हाला ॲक्च्युअल वसईचं युद्ध कसं झालं, तर मी त्याचे काही नकाशे तयार केलेले आहेत, जुने नकाशे वगैरे. आणि मग चिमाजीप्पांनी आपल्या सैन्याला कुठल्या अँगलने कुठे कुठे ठेवलं, कोण कोण अधिकारी होते तुम्हाला बघता येईल. ही नाळ फक्त क्रॉस करून घ्या. मी जे सांगितलं ते खरं आहे की नाही बघा. या ठिकाणी या रणमंडळाचा अधिष्ठायी देवता म्हणून हनुमंत होता. अगदी लॉकडाऊनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कोणीतरी पळून गेला, ते खाली होता. आपल्या सगळ्या व्हिडिओजमध्ये आहे, त्या झाडाखाली अप्रतिम मूर्ती होती. त्या हनुमंताचं नाव प्रतिज्ञा हनुमान. त्याला कपाळाला शेंडी मारली होती. त्याने या रणमंडळाची प्रतिज्ञा, आम्ही बरेच वेळा सांगितलं पुरातत्व विभागाला की तो हनुमंत खाली पडलेला आहे, तो घेऊन कुठल्या तरी भिंतीवरती लावून टाका किंवा दरवाजावर लावा राहील. तर तो कोणीतरी लंपास केला. चिमाजीप्पांनी 27 जुलै 1739ला उभारलेली मूर्ती 2 उभारल्या, एक हसरा आणि एक रागीट. तो रागीट स्वरूपाचा आहे, तो आता समोर आहे, तो बघून घ्या. या सगळ्या मूर्त्या उभारताना 28 रुपये 2 आणे खर्च आले. त्याचा अबीर किती, बुक्का किती, कोणाला किती केळीची पानं आणली, पासूनचं रिसिप्टच नाही. की बाळाजी चंद्रराव मोरे वसईच्या मोहीमेमध्ये आले तर असं सांगतात की त्यांची आता आपल्याला मान मिळाली म्हणजे दगडाची बनवलेली प्रतिकृती त्यांना मिळाली. तर ज्या वेळेला त्यांची मान छाटली गेली वसईच्या लढाईमध्ये, तर ते विदाऊट मानेने पण लढताना आपल्या सैन्याने पाहिले. ठीक आहे, बाळाजी चंद्रराव मोरे. तर त्यांनी ज्या ठिकाणी मान पडली त्या ठिकाणी दगडाची मान बनवली आणि तिथून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावरती बाळोबाचं मंदिर, म्हणजे धड नसलेलं बाळोबाचं मंदिर वसई कोर्टामध्ये उभारलेलं आहे. ही झाली कथा. याच कथेचा दुसरा भाग असा सांगितला जातो, मराठी सैन्यामध्ये शौर्याला आणखी एक वावगा मिळावी, काहीतरी वेगळं स्फुरण चढावं म्हणून बाळोबा नावाच्या व्यक्तीने युद्ध ठिकाणी जाऊन, युद्धस्थळी जाऊन स्वतः मान घेऊन आपल्या मान छाटली आणि युद्धस्थळी ती पाडली. ते बघून आपल्या मराठी सैन्याला चेतना आली. तिसरं मी सांगतो ते की माझा नियम असा आहे, बाप दाखवाने श्राद्ध घाल. तर वसईच्या लढाईनंतरही बाळाजी चंद्रराव मोरे हे जिवंत असल्याची सनद माझ्याकडे उपलब्ध. आता ते म्हणतात तो बाळोबा वेगळा, कथेत सांगितल्या बाळोबा वेगळा, किंवा चौथा प्रवाद असा की ब्रह्मपुरुष म्हणून वसईत जो पुजला जातो, ब्रह्मपुरुष म्हणून जो सरकारवाड्याच्या जवळ होता, तोच आहे का, असं जे कन्फ्युजन आहे. या संबंधाची अस्सल पत्र तुम्हाला दुपारच्या सत्रात पुरवण्याशी दाखवतो. मराठ्यांनी ही तटबंदी पाडायचा प्रयत्न केला. मराठ्यांचा जो तोफखान्याचा प्रमुख होता त्याला कदाचित कळलं असेल की आपण किती प्रयत्न केला ती तटबंदी पडणारी नाही आहे, किंवा त्यांना आतून कोणी माहिती दिली असेल तर आपण आतून माहिती काढली असेल काय आहे म्हणून. याच्यावरती जवळपास 36 एक तोफखान्याचे खुणा आहेत. मागच्या बाजूला आहे, तुम्ही जरासं टर्न मारून गेला, जास्त लांब जाऊ नका, बघू शकता. आणि तोफगोळे त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये अडकलेले होते. ज्याला ज्याला वाटले त्याने आपल्या सोयीप्रमाणे नेले. जिंकल्यानंतर मराठ्यांनी थोडक्यात एक दणका दिलेला आहे समोर बघा तोफखान्याचा. त्या दणक्यावर तुम्हाला लक्षात येईल की फटके लागू शकतात, पण त्याला काय म्हणतात, पाडू शकत नाही. म्हणजे मी म्हणेल की 100 तोफा जरी लावल्या तर पडणं शक्य नाही. गुळांच्या आणि मानवांच्या या एकनिष्ठ असलेल्या भेगा आहेत. मित्रांनो, तुम्ही या तटबंदीला जे खड्डे बघतात आहे, ॲक्च्युली खड्डे नसून तोफेने मार झाल्यात त्याची निशाण आहेत. आणि तुम्ही बघू शकता की वसईचा रणसंग्राम हा किती जोरदार झाला असणार आणि त्याच्यासाठी मराठ्यांनी किती शर्थीचे प्रयत्न केले असणार. मित्रांनो, किल्ल्यातली सफरी खूपच छान होते, मजा येते. राऊत सर आम्हाला खूप उत्तम प्रकारे सगळ्या गोष्टी एकदम डिटेल्समध्ये सांगतात आहे. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा मजा येते फिरायला आणि बघायला. सगळं 2 वाजल्यात, त्याच्यामुळे आता आम्ही जेवणासाठी ब्रेक घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा या आमच्यासोबत जेवायला.
मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार घडो माझिया हातुनी देश सेवा घडो माझिया हातुनी धर्म सेवा म्हणून मिळावी मला बुद्धी देवा म्हणून मिळावी मला शक्ती देवा आता मनामध्ये ऐका मी बोलतो ते ओम सहनावतु सहनो भुवन्तु सह वीर्य करवावहे तेजस्विनामधीमस्तु मा विद्विषावहे ओम शांती शांती शांती. चला जेवताना प्रश्न पडला पाहिजे आपल्याला आपण हे कशासाठी खातोय. सर्वांनी एकत्रित जेवणाचा आनंद घेतला. जेवण झाल्यावर तेथे बाजूलाच एक ताई किल्ल्याच्या एका वास्तूचे चित्र रेखाटत होत्या. त्यांच्याशी संवाद साधला. मित्रांनो, आता आपण इथे किल्ल्याची सफर करत असताना आम्ही किल्ल्याच्या एका भागात आलोय. चर्च आहे आणि त्या चर्चमध्ये काही आपल्याला जे दिसतात ते चित्र काढतात आणि खूपच सुंदर अशी चित्र इथे काढली आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय आहे म्हणून. तुमचं नाव? अक्षता विजय पाटील. ह्या काय बोलतात की प्रोफेशनली टीचर आहेत एका स्कूलमध्ये आणि त्या इथे चित्र काढतात. तुम्ही पहिल्यांदाच आलेत किल्ल्यामध्ये? नाही, असे आम्ही वारंवार दरवर्षी म्हणजे वेकेशन्समध्ये येतच असतो. त्याला लँडस्केप बोलतात. अच्छा. की जिथे व्ह्यू दिसतो ते बघून समोर चित्र. अच्छा. म्हणजे जे समोर जे चित्र दिसतंय ते आपण तुमच्या जो पण काही कार्डबोर्ड किंवा हे पण लँडस्केप पॅड आहे त्याच्यावर ते उतरवतात आहे. हे तुम्ही प्रोजेक्टसाठी करतात आहे की तुमच्या स्वतःसाठी करतात आहे? स्वतःसाठी एक आवड जोपासण्यासाठी किंवा आपली जी हिस्ट्री इतिहास आहे तो जोपासण्यासाठी. कारण हे कित्येक वर्ष आहे ते नाही सांगता येत. अच्छा. ते आपण पेपरावर उतरवलं तर हे पेपर आपण वारंवार हे ठेवू शकतो की आपला इतिहास असा होता आणि आपण येणाऱ्या पुढच्या पिढीला तो दाखवू शकतो. तर खूपच सुंदर असं त्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे की हे त्यांची एक आवड म्हणून सुद्धा जोपासतात आहे आणि येणाऱ्या ज्या आपल्या काही पिढ्या आहेत, जे भविष्य आहे, त्या भविष्यातील लोकांना कळावं की ह्या ज्या इतिहासाच्या खाणाखुणा आहेत ह्या आधी कशा होत्या आणि त्याच्यानंतर त्याच्यात पुढे वर्षानुवर्ष कसे बदल होत गेले. तर तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. ताईंनी खूपच सुंदर चित्र रेखाटले होते. त्यामुळे राऊत सरांनी सुद्धा ताईचे कौतुक केले. आता ताईला आल्याला महत्त्वाची गोष्ट ती सांगितली. सगळं छानच केलं आहे पण खूप महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे ती असलेली आर्च. युरोपमधली खास लोक याच्याकडे तुम्ही बघा विदाऊट किस्टोन ही आज 500-550 वर्ष टिकली. पुरातन काळाचा पराक्रम ऐकायचा असेल तर दोन्ही बाजूला ती समोर जाणारी सिमेंट होती म्हणजे अजून लोडणी ती पडावी. सलग होती ना याच्या कोटिंग याच्यासोबत रिनोव्हेशन प्रोसेसमध्ये याच्यामुळे सिमेंट टाकून अजून विटा वाढवल्या अजून लोड आला पाहिजे. भरलाय तो ना हा सगळा मसाला जो भरलाय तो म्हणजे फक्त त्यावेळेलाही पोर्तुगीज याच्याला ही आज फेमस होती. तुम्ही बघा विदाऊट सपोर्ट आणि विदाऊट हे काय केलंय इंटरलॉकिंग केलंय. हा जो दगड आपण बघतो हा जो दगड ही जी खाच बघतो या खाचीचे इथे दात काढलेला असतो. दात पेन्सिल सारखा पेन्सिल असतो ना पेन्सिल सारखा दात असतो आणि या दातामध्ये खड्डा ठेवून त्याच्यामध्ये ती लॉकमध्ये बसवतात. कळलं? म्हणजे हा जो आहे हा जो दगड आहे हा असा त्याच्यामध्ये ही पेन्सिलचा दात ठेवला. नेक्स्ट दगडाला खड्डा ठेवून त्याच्यामध्ये ती पेन्सिल कॅडबरी कशी आपली कशी या पद्धतीने विदाऊट सपोर्ट बघा आज चुनाचं याच्याने केलं. आणि एक नायाब आहे हे तुम्हाला असं वाटतंय ही नॉर्मल गोष्ट नाही आहे. हे नायाब आहे म्हणजे आता पडल्यानंतर ती लोक करतील की नाही मला माहिती नाही पण युरोपातली खास जी बाकी मी तर म्हणा अगदी वॅटिंगन सिटीपासूनची लोक वगैरे ते लोक या चित्राचं आश्चर्य व्यक्त करतात. मी ताईला आल्यालाच बोललो की सगळं छान केलंच पण ही झाली कमान मला पाहिजे होती. कमान असती तर 100% मी चोरलं असतं. कसं मेहनत आहे एखाद्याच्या कलेचं चीज करायला हेच पाहिजे विषयच नाही. बॅप्टिझम कुंडली चित्र आता शिल्लक नाही आहेत बाकी प्रवचनपीठाची आहेत आलेल्या लोकांना छान छान छान.
आणि आपल्याकडे एक महत्त्वाचं आहे म्हणजे या दोघांनी इतिहासाची एक पाऊलखुण जपलेली आहे पटकन, बरोबर की नाही? तर दोन्ही ताईंना आपल्याकडून ताईंना शाबासकी म्हणून पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. मित्रांनो, आज जी आपली वसई किल्ल्याची जी सफर आहे त्याच्यासाठी आम्हाला मोलाचं योगदान ठरतंय ते म्हणजे श्री दत्त राऊत सर यांचं. सर इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक आहेत आणि त्याचसोबत ते प्रोफेशनली प्राध्यापक सुद्धा आहेत. कॉलेजमध्ये ते शिकवतात आणि ते मोडी लिपी आणि अजून काही ज्या ब्राह्मणी लिपी वगैरे आहेत अशा गोष्टी ते शिकवतात. तुम्हाला जर का कधी त्यांच्याकडे यायचं असेल शिकण्यासाठी किंवा उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं नाव आणि नंबर खाली लिहिणार आहे. तर आज आपल्याला ह्या सफरीचं योगदान आणि त्याच्यानंतर सफरीची पूर्ण माहिती ही सरांकडून आपल्याला मिळणार आहे. तर सर, तुम्ही काय सांगू शकाल की आपल्याला किल्ल्यात आज काय काय पाहायला मिळणार आहे आणि काय काय दाखवणार आहेत आणि कोणती कोणती माहिती मिळणार आहे? साधारणपणे हा जंजिरे वसई किल्ला पाहायला 3 दिवसाचा एक शांतपणे असा वेळ पाहिजे. वसई किल्ल्यामध्ये येणारा माणूस साधारणपणे अर्धा किंवा 1 तासामध्ये वसईचा किल्ला बघून जातो. किल्ल्याचा परिसर 110 एकरच परिसर आहे, 110 आहे. बरेच लोकांना जेव्हा मी म्हणतो की वसईचा किल्ला साधारणपणे 30 किंवा 33 तास दाखवतो तेव्हा लोक बघत राहतात कसं काय शक्य आहे. आपला दर रविवारी विनामूल्य असा 11 तासाचा हा उपक्रम असतो आणि साधारणपणे जे हौशी असतात, जे इच्छुक असतात, जिज्ञासू असतात ते साधारणपणे 3 सेशन हे पूर्ण करतात. आणि म्हणजे याच्यामध्ये विशेष म्हणजे असतं की ऐतिहासिक कागदपत्रे, जुने नकाशे, वसई किल्ल्याची साधारणपणे 400 वर्ष जुनी चित्रे आणि विविध मान्यवरांनी आजवर जे काही कर्तृत्व या वसई किल्ल्यासाठी केलं त्या संदर्भातल्या लोककथा, आख्यायिका, कागदपत्रामध्ये नवीन सापडलेल्या आख्यायिका आणि वसई किल्ल्यातल्या जवळपास 50हून अधिक वास्तूंना प्रत्यक्षपणे भेट देऊन ही एक छोटीकणी भटकंती, अभ्यासपूर्ण भटकंती या निमित्ताने पूर्ण होते. मित्रांनो, तुम्हाला सांगण्यासाठी आनंद होतोय की सर गेली 21 वर्ष आमच्या पालघर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील खूप सारे किल्ले फिरल्यात. पण विशेष त्यांचा अभ्यास आहे की पालघर किल्ल्यामध्ये ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत त्या सगळीकडे फिरतात. त्याच्यावर त्यांची पुस्तकं सुद्धा त्यांनी बरीचशी अशी प्रकाशित केलेत. जो तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही फोन करून त्यांनी जी काही प्रकाशित केलेली पुस्तकं आहेत ती तुम्ही तुमच्या घरपोच मागू शकता. आणि किल्ल्याच्या माहितीसुद्धा तुम्हाला जर का हवी असेल, काही तुम्हाला शिकायचं असेल वसईच्या किल्ल्याबद्दल किंवा वसईच्याबद्दल अभ्यास करायचा असेल तर तुम्ही नक्की सरांशी संपर्क करा. ते तुम्हाला नक्कीच चांगलं योग्य असं मार्गदर्शन करतील. आणि आत्तापर्यंत आम्ही जवळपास सकाळपासून दुपारपर्यंत किल्ला फिरलेत. त्याच्यामुळे सरांचा स्वभाव आम्हाला कळतो की ते खूप तळमळीने आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगतात आणि कळकळीने सांगतात आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून काही गोष्टी शिकायला आणि जाणून घ्यायला सुद्धा मजा येते. त्याच्यामुळे सर तुमचे खूप खूप आभार. आणि असंच तुमचं मार्गदर्शन मला मिळते, आपल्या ह्या आजची जी टीम उपलब्ध आहे त्यांना होत आहे आणि ह्याच्या पुढेही होत राहणार अशी आम्हाला सर्वांना आशा आहे. त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार. खरं तर याच्यामध्ये पण आभार खरं मध्ये या तरुणाचंच मानलं पाहिजे. म्हणजे याच्यासाठी नाही की तुम्ही सगळं शूट करतायत किंवा काय. मी एक बघितलं की एका ठिकाणी समाजामध्ये यूट्यूब रील्स किंवा आता फेसबुक व्हॉट्सअपचं फॅड निघालेलं आहे, अगदी इंस्टाग्राम, अशामध्ये बेताल बेशिस्त पद्धतीने अनेक जण व्हिडिओज बनवत असतात. काही व्हिडिओज ते एवढे खराब असतात ते बघू पण शकत नाही. अशा ठिकाणी एका गतवैभवातल्या वास्तू ज्या नामशेष स्वरूपामध्ये नामशेष होत आहेत किंवा ज्यांचा आता पुढे उद्या परवा खाणाखुणा करणार नाही, त्याचा मागमूस राहणार नाही, अशा ठिकाणी इतिहासाचं आपण काहीतरी देणं लागतं. या भावनेतून तू हे जे काम तरुण म्हणून करतोय त्याच्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन आहे. कारण गेल्या कित्येक महिन्यांमध्ये मी विविध माध्यमातून काही हौशी गौशी नवशी विद्यार्थ्यांचे व्हिडिओज बघतो वसई किल्ल्याचे सगळं. त्याच्यामध्ये एक दुर्दैवाची गोष्ट आहे, कुठल्याही प्रकारची चर्चा, कुठल्याही प्रकारचा पुरावा, कुठल्याही प्रकारचं साधक बाधक भान न ठेवता व्हिडिओ बनवले जातात, खास करून इतिहासावरचे. आणि मग त्याचा इम्पॅक्ट असा होतो की ही सगळी नंतर दुर्गंधी किंवा घाण आमच्यासारख्या विद्यार्थी म्हणून कार्यरत असलेल्या अभ्यासकांना साफ करावं लागते.
तर मी एक बघितलं की आज दिवसभरापासून तू वास्तूंचे फार चांगले शूट्स केले आणि विशेष म्हणजे या मोहिमेमध्ये असलेल्या सगळ्या तरुणांना घेऊन तू सोबत चालतोयस. म्हणजे असं नाही की तुझा व्हिडिओ झाला आणि माझं काम झालं. त्यामुळे मी एक वसई किल्ल्याचे विद्यार्थी नात्याने आणि थोडासा तुझ्या इतका तरुण या नात्याने तुझं अभिनंदन करतो आणि तुझ्या पुढच्या सर्व प्रामाणिक कायमासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आणि म्हणजे जसं की सरांनी सांगितलं की आजचं आपलं सेशन आहे फक्त 11 तासाचं असणार आहे. तर वसईचा किल्ला जवळपास 110 एकरच्या आवाक्यात आहे. त्याच्यामुळे तो एका दिवसात पाहणं शक्य नाही आहे. आणि आता सध्या रिसेंटली पाऊस होऊन गेला, त्याच्यामुळे जिकडे तिकडे झाडी वाढली आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी एकदम डिटेल्समध्ये पाहता येत नाही आहे. त्याच्यामुळे मी नक्कीच तुमच्या पुढच्या सेशनला मला जसा वेळ मिळेल आणि माझ्या जोडीला अजून माझे जे काही मित्र किंवा जे इच्छुक आहेत त्यांना नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. ते फक्त फोटो सेशनसाठी नाही किंवा त्यांनाही माझ्या वसईबद्दल किंवा आपल्या ह्या किल्ल्याबद्दल त्यांनाही आपुलकी वाटली पाहिजे आणि त्यांनी सुद्धा गड रक्षणाचं किंवा किल्ला संरक्षणाचं किंवा इतिहास संरक्षणाचं ज्या इतिहासाच्या खाणाखुणा आहेत त्या राखण्याचं काम केलं पाहिजे. आणि त्याचं योगदान आम्हाला तुमच्याकडून हवंय आणि तुमचे आशीर्वाद आमच्यावर असेच राहू दे हीच इच्छा. धन्यवाद. पुढच्या भागात आपण किल्ल्याच्या इतर वास्तू व त्यांचे महत्त्व जाणून घेणार आहोत. तसेच किल्ल्याचे जुने फोटो व ब्रिटिशकालीन चित्रे पाहणार आहोत.